आपला अनुभव 5च्या प्रमाणावर रेट करा, जेथे 1 स्टार म्हणजे अत्यंत असंतोषजनक आणि 5 स्टार म्हणजे उत्कृष्ट आहे. आसपास गाव बिल कोणतं जवळ हॅलो, जिओ केअर मध्ये आपलं स्वागत आहे. मी संजना आपली कशा प्रकारे मदत करू शकते? नमस्कार सर. मॅडम मोठं ट्रॅक्टरचं टायर फुटलं मॅडम. मी इकडे जंगलात आत केलं मॅडम. काय कुठलं? टायर फुटलं. हॅलो 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 मॅडम बोला. आवाज गुतराला मॅडम तुमचा. बोला. हॅलो हॅलो मॅडम रेंज नाही मॅडम. मला घरी फोन लावायचे अर्जंट. हॅलो मॅडम फोन रेंज नाही तुमचा आवाज नाही येते. हॅलो. हॅलो ना करा जोरात बोला ना काही दुसरं. हा मग बोला ना पुढे. तुम्हाला माहिती काय पाहिजे सर? मग फोन लागत नाही मॅडम घरी दुसरं काहीच नाही. मला तुम्ही फोन लावून द्या. मी इकडे जंगलात आत केले. मग ट्रॅक्टर टायर फुटलं मोठं. मग फोन लावून द्या तुम्ही. मी कुठून फोन लावून देऊ तुम्हाला सर? नंबर देतो मॅडम तुम्हाला. मग फोन लावून द्या तेवढा. सर नाही लावू शकत आम्हाला हे नाही येतून. आम्ही घरातून काम करतोय. मग घरातून करताय. मी कुठून दारू करतोय. मी इकडे जंगलात आहे मॅडम. तुम्ही काही नाही करा ना. अरे बापा. सॉरी सर, आम्ही इथून नाही लागू शकत कॉल. माफी असावी. मग तुम्ही नेट सोडा मोकळे मग. तुम्हाला आता माहिती काय पाहिजे माझ्याकडून ते सांगा. तुमची कुठली सर्व्हिसचा इश्यू होते तुम्हाला? मा फोन लागत नाही मॅडम घरी. डायरेक्ट ते फोन कट उराड आहे मॅडम. मग ट्रॅक्टर टायर फुटलं मला आता. कुठला नंबर आहे तुमचा? मा नंबर ह्योच चालू नंबर. कॉल लागत नाही आता तुमचे? आउटगोइंग कॉल जात नाहीये? नाही मॅडम. हा मग नाही ये बा. मा फोन आहे ना फक्त तुम्हाला. हॅलो मला तेले फोन लागत मॅडम. तेले फोन लागत मा. सर तुम्ही काय बोलताय मला समजत नाही पहिली गोष्ट. आता ऐका चांगलं. हॅलो हा ये बा मग तेले फोन लागायचा. तेले फोन लागत नाही. तिला फोन लावतो त्याला लागत नाही म्हणजे पहा आता मला घरी फोन लावायचा अर्जंट. घरी फोन लागत नाही. तुमचे कॉल नाही लागत आहे ना? हा आणि तुम्हाला लावायचा नाही तर तुम्हाला लागू राहिला फोन. आता पहा मग तुम्ही नेट सोडा. मग घरी फोन लावायचा अर्जंट. 937 सर नेटचा आणि कॉलिंगचा काय इश्यू आहे? तुम्हाला इंटरनेट मध्ये इश्यू होते का कॉलिंग मध्ये इश्यू कॉलिंग होते? मध्ये मॅडम. हा तर 9373928444 हा नंबर आहे तुमचा? मराठीत बोला मॅडम. इंग्लिश मध्ये समजत नाही. मी ट्रॅक्टर ड्रायव्हर. 9373928144 हा नंबर आहे तुमचा? हा यो नंबर आहे. एक अंक कोणता तो मधला? हॅलो हा सर बोला मॅडम. बोला. मग टायर फुटला मॅडम. मी 3 दिवसात ट्रॅक्टर आले. मी नाही म्हणून घरच्या ट्रॅक्टर घ्यायचा मॅडम. सर तुम्ही काय बोलता ना मला समजत नाही टायर बिअर बद्दल. मॅडम तुम्ही मग फक्त नेट सुरू करून द्या. तुम्हाला काही सांगायचं काम नाही. तुम्हाला इंटरनेट मध्ये इश्यू होते का कॉलिंग मध्ये? कॉलिंग मध्ये फक्त एवढं काम करा. मग तुम्ही इंटरनेट बोलताय नाही ना मी कुठे बोलू. इंटरनेट कॉल बोलतो फक्त. मला कॉल करून द्या फक्त एवढा. वाटलं तुम्ही लावून द्या मला कॉल. मी बोलतो. तर तुम्हाला एक्झॅक्ट इश्यू काय होते? कॉल नाही लागत? येणारे कॉल येतात का समोरून? नाही येत. मला फोन लावत नाही कोणी. मला फक्त जात नाही मला फोन कोण. फोनला मॅडम लावला फोन. सर मग शांत जाय का तुम्हाला इन्कमिंग कॉल. सर एक मिनिट ऐकताय का प्लीज? सर सांगा. तुम्हाला येणारे कॉल येतात समोरून? मला फोन नाही येते. तुम्हाला आउटगोइंग इन्कमिंग दोन्ही नाही होते? नाही मी कोण लावतो मॅडम. तो फोन कट उरला. आणि येणारे कॉल येतात समोरून? तर लावत नाही कोणी. मी काय उरतेले. सर तुम्ही ना जरा तुम्ही काय बोलताय ना तुम्ही स्पष्ट मराठीमध्ये सांगा. मला समजत नाहीये. तुम्हाला येणारे कॉल येतात आहे का ते सांगा मला. मॅडम आता फोन लावत नाही का म्हणून मला फोन लावा. म्हणून ते फोन लावता नाही मला कोणी. सर मी तुम्हाला स्पष्ट विचारले आता. तुम्हाला समोरून कॉल येत आहेत का? इन्कमिंग कॉल येणारे कॉल येत आहेत का? नाही मॅडम फोन नाही येते. मला फोन लावते कोणतं. येईन कसं काय? मला येत पण आणि जात पण नाहीये कॉल. नाही मा फोन लावला मी मॅडम. फक्त फोन लागत नाही. ते मला मी तुम्हाला बोला. सर मी तुम्हाला प्रश्न काय विचारले की तुम्हाला येणारे कॉल पण येत आहेत का? नाही मॅडम तुम्हाला सांगू का आता. मग या शांती गोष्ट आहे का. मग तिकडून फोन लावत कोणी. मी काय करू सांगा तुम्ही आता. सर मला ना पहिली गोष्ट तुमची ही भाषा समजत नाहीये. तर तुम्ही स्पष्ट मराठीमध्ये सांगा तर मी तुम्हाला समजू शकते. आता ऐका. आता मी एकदा सांगतो. मी तर सांगणार मॅडम. मा नडाबू दुखून गेला तुम्हाला सांगू का. अरे पाणी मॅडम मा गाडीचं टायर फुटलं. हे पा मला कॉल येत नाहीये. मला अर्जंट कॉल लावायचा तो लागत नाहीये. म्हणजे दोन्ही सर्व्हिस चालत नाही तुमची?
नाही एकच सर्व्हिस मॅडम मा फोन लागत नाही फक्त. आणि तिकून येणार आहे मॅडम तिकून लावत कोणी काय तिकून कोणी फोन लावत नाही ना. तिकडे माहिती मला पण इकडे माहिती आहे इकडून फोन लागत नाही फक्त मा. हॅलो सर तुम्ही लाईनवरच राहा लाईनवरच राहा लाईनवरच आहे मी आता. लाईनवरच राहा. तुम्हाला जे फेस इश्यू होतोय कॉल लावायला तो जिओ नंबरचा आहे का नॉन जिओ नंबरचा आहे का दोन्ही नंबरवरती कॉल लागत नाहीये? हा दोघी. हॅलो तुम्ही जेव्हा ट्राय करता कॉल तर समोरून एरर मेसेज का ऐकायला येतोय? हॅलो ट्राय काय मॅडम सांगा मला एकदा चांगलं. तुम्ही जेव्हा कॉल लावताय तर समोरून एरर मेसेज का ऐकायला येतोय तुम्हाला? मला फोन लावायचा अर्जंट. तर मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की जेव्हा तुम्ही कॉल लावता तर तेव्हा समोरून ऐकायला काय येतो एरर मेसेज? म्हणजे काय मॅडम तो? तुम्ही जेव्हा तुमच्या फोनवरून कॉल लावायला जाताय तर समोरून एरर काय येतोय ऐकायला? मॅडम ते फोन लागतोय आणि तुमची बाई बोलती. काय बोलते बाई? ती बाई बोलती आप फोन लगा रे पण आपका नेट नहीं है ऐसे बोलती तुमची बाई. सर तुम्ही जे एरर बोलताय ना हा. ती ते दाखवत नाहीये तर तुम्ही एक्झॅक्ट इश्यू चेक करा आणि आम्हाला सांगा. ओके मला तुम्ही जे ते एरर मॅडम- बोलताय ना इथे हॅलो. दाखवत नाहीये. मॅडम सॉरी बोलते मी. हॅलो हॅलो हा बोला ना. मा फोनचं नेट चालते मॅडम मी इशू करत नाही. तुम्ही एकदा चेक करा आणि मागला करा कारण तुम्ही जे एरर बोलताय आमच्यामध्ये दाखवत नाहीये. सॉरी हॅलो मॅडम इकडे पहा. हॅलो सर तुम्ही जे एरर बोलताय आमच्या इथे दाखवत नाहीये. सॉरी सर तुम्ही check करा मॅडम मग मी काय करू तुला सांगा बरं काय मी घाटात येईल मॅडम मग ट्रॅक्टर टायर फुटला तुम्ही काही सर, पाहता. मी सॉरी बोलते पण तुम्ही जे एरर बोलताय आमच्या इथे दाखवत नाहीये. नेट चेक करा त्याबद्दल. तर सॉरी बोलते तुम्ही एक्झॅक्टली चेक करा मॅडम इश्यू आणि आम्हाला- मॅडम मी शाळा शिकेल नाही मॅडम मला काय समजून सांगा बरं तुम्ही आता. तर मग कोण असेल तर त्यांची मदत घ्या आणि आम्हाला हे मॅडम करा. मदत तुम्हाला- मॅडम हॅलो हॅलो मग ऐका पहिले फोन कट करा तुम्ही. हॅलो हा बोला. मला जर मदत करणार मी तुम्हाला फोनच नसला लावा मॅडम. तर सॉरी सर तर माझ्याकडे अधिक माहिती नाहीये. सॉरी मग. मॅडम हा फोन लावतो तुम्ही फक्त मी तुम्हाला नंबर सांगतो घ्या. सॉरी सर. नाही सर आम्ही नाही लावू शकत. सॉरी सर. का मॅडम मला आता- तुम्ही नक्की करून दिलं. माझ्या ट्रॅक्टर टायर Sorry. फुटला तर मग मी काय करू. सॉरी सर. आणि मी एकला मॅडम इकडे जंगलात काय सांगा बरं तुम्ही काय करू सॉरी आता. सर. सॉरी सर. सांगा काही ना काही करा मॅडम आता. सॉरी सर माझ्याकडे अधिक माहिती नाही. आता तुम्ही काय मॅडम तुम्ही काय आधी जिओ कस्टमर. तर सॉरी सर माझ्याकडे अधिक माहिती नाहीये. घरातच राहा सुरक्षित राहा आणि जिओ मध्ये मा फक्त एवढा फोन लावा मॅडम माझ्या ट्रॅक्टर टायर फुटलं मी आता घरी कसं जाऊ काल ट्रॅक्टर आणलं बिना सॉरी मागे सर. मी मागे नाही म्हणून ट्रॅक्टर घ्यायचं मॅडम त्यांना आणलं. सॉरी सर माझ्याकडे अधिक माहिती नाही आहे. तुम्ही सॉरी बोलते तुम्ही एक्झॅक्ट एरर चेक करा आणि आम्हाला सांगा. मग समजत नाही मॅडम ते समजत नाही मॅडम. सॉरी सर मग माझ्याकडे पण काय माहिती नाही तर मी सॉरी बोलते. ओके मॅडम, घरातच राहा सुरक्षित हॅलो. राहा आणि जिओ मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. मॅडम हॅलो फोन कट करा मॅडम. सर अधिक माहिती नाही तर मी एवढा वेळ थांबू शकत नाही. अजून पण कस्टमर लाईन वरती आहे. हा मग तुम्ही मी बी please exact मॅडम error तुम्हाला माहिती check का करा. ते मी विषय आहे का तुम्ही मा फक्त एक फोन लावून द्या मग तुम्ही सॉरी सर मी कट नाही लावू शकत. माझ्याकडे अधिक माहिती नाही आणि आम्हाला अलाव नाहीये इथून कॉलर आणि आमच्याकडे हे पण नाहीये तुमचे call मोठा लावायला. तुमच्या चाललं हा? तुम्ही नाहीये सर. दुसरे फोन शेजारी घ्या. नाहीये सर शेजारी नाही आम्ही घरातून काम करते. सॉरी. मी बी इकडे शेतात येईल मॅडम मग टायर नाही सर फुटले सॉरी बोलते तर प्लीज बघा तुम्ही माफी असावी. ओके कुठलं बघा काम आता सर काम अर्जंट याच्या मी कार्ड घ्यायचं जिओचं मागायचं नाही बोललं कार्ड घ्यायचं पण मी ऐकलंच नाही. जाऊ द्या मॅडम ते झालं सांगा झालं जाऊ द्या. काय मॅडम पगार घेता तुम्ही काही नाही आमचं काम करता आणि काही नाही. हॅलो हॅलो झपल्याट जाऊ द्या टायर फुटलं माझ्या ट्रॅक्टरचं काय आहे